वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आयुष्य काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय। ह्या रेलवर चालू करत असताना प्रथमतः श्री गुरुला स्मरण करून या व्याख्यानमालेला चालू करत आहोत। आयुष्य हे काळाचं आहे, आपण त्याला विसरतो। एक प्रकारचे आपण मायाजाळामध्ये अडकल्यामुळं, जो जन्माला आल्याचा हेतू विसरल्यामुळं ते आपण म्हणतो धन आहे, धन कमवायचे, धन कमवायचे, त्यासाठी आपण आट्टापिसा करतो, जीवाचं रान करतो। रान करत असताना कितीही धन कमवण्याच्या नादात कितीही दुःख झालं ते दुःख सहन करण्याची हिंमत ठेवतो आणि त्याला माघार न करता धन कमवितो। धन कमवण्यासाठी साधनं अनेक आहेत। कोण वकील असेल, कोण शेतकरी असेल, कोण व्यावसायिक असेल, वगैरे वगैरे साधने आहेत। ते साधन करण्याचा हेतू फक्त पैसे कमविणे, आणि पैसे कमवत असताना एकच आपण विसरतो, तो म्हणजे भगवंतांना। मी साधन आपण वापरलंय, साधन वापरत असताना भगवान परमात्मा आपल्या शरीरात आहे, शक्ती रूपाने आहे, चेतना रूपाने आहे, बुद्धिदाता तोच आहे। कारण कर्म करत असताना बुद्धीची गरज आहे, ते बुद्धी पुरवठा करणारा तोच आहे, ही आपण विसरतोच। आणि त्या विसरल्यामुळं फार मोठी धांदल निर्माण होते। कर्तव्य कर्म करत असताना नाना प्रकारचे अडथळे आले तरी हिंमत पाळतो आणि पुढे आपण चालतो। जय न्याय प्रमाणे लहानपणी असणारा मुलं काय करतात, खेळता खेळतात पडतात, पुढे उठतात, परत पडतात। ही जी रीत आहे तीच रीत तारुण्य वयामध्ये होते। खेळ खेळत असताना ही जी लहानपणीचा खेळ आहे ती तारुण्य वयाचा खेळ आहे, काही फरक नाही। कारण तारुण्य वयामध्ये पुढे काय करणार आहे तोच मुलगा खेळ खेळत असतो। उदाहरणार्थ छत्रपती महाराज शिवाजी राजे बालवयात असताना संगोडे गोळा करायचे आणि लटकेची लढाई करायचे, आणि लढाई करत असताना किल्ले बांधायचे। हे जे तरुण वयात होतं होणार आहे तेच बालवयात त्यांनी लीला करायला चालू केलं आहे। आणि तसं त्या न्यायाप्रमाणे आपण मी कर्तव्य कर्म करतो पैसा कमवण्यासाठीच।
पैसा कमवत असताना दोन मार्ग आहेत. एक इमानदारी आणि दुसरी बाईनमंगिरी. इमानदारी करत असताना पैसा कमवायचा, लाचलूच नाही. जे ठरलेला दाम आहे तेवढाच दाम घ्यायचा, याला इमानदारी. आणि काम करत असताना कुचराई करायची नाही. जे आपली जबाबदारी आहे ते जबाबदारी पार पडत असताना कसल्या प्रकारची हलगर्जी नसतो आणि ती पार पाडतो. त्यातून जो मिळणारा पैसा आहे, पगार आहे, हे कमविण्यासाठी बुद्धी खर्च करतो आपण. करायलाच पाहिजे, ह्यामध्ये दुमत नाही. प्रत्येक ठिकाणी शास्त्र लावून ठेवलेलं आहे धर्मनीतीने. नोकरी करत असताना प्रामाणिकपणा हे धर्मशास्त्र आहे. व्यापारी असताना जे काटा आहे, किलो काटा, ते धर्मशास्त्राचा माप आहे. ज्या पदावर आपण आहोत त्या पदावर असताना वाचा ही एक हे पदच आहे. आपण जर शब्द टाकला तो शब्द असणारा प्रामाणिकपणाचा त्याला लेपन असावं. तो शब्द असणारा खरा ठरणारा असावा आणि त्या शब्दानुसार दुसरे वागतात. किंवा आपल्या सहीनुसार एखाद्याचं भलं मोठं काम होणार आहे, ते सही देणं महत्वाचं आहे. तिथं कुचराय नको आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि त्याच्यासाठी एवढा अट्टापीस आहे. आणि एवढं करत असताना प्रामाणिकपणा हीच शास्त्र आहे आणि हीच नीतिशास्त्र याला म्हणतात. व्यापार करत असताना ते काटा मारणं महापाप आहे. कारण व्यापारासारखा पाप कुठंच नाही. उदाहरणार्थ, 10 रुपयाची वस्तू आणली आपण, 10 रुपयामध्ये 15 रुपये बी काढतो, 20 रुपये काढतो, 30 रुपये बी काढतो. दुप्पट तिप्पट नफा कमीतो, पण ती वस्तू ओरिजिनल आली पाहिजे. वस्तू तर डुप्लिकेट असेल, समोरच्या व्यक्तीचं मन दुखवता कामा नये. ही शास्त्र आहे. हल्लीच्या जमान्यामध्ये सगळा उलटा खेळ चाललेला आहे. सगळ्याला सीमा ओलांडलेली आहे. न्याय देणं हे एक शास्त्र आहे. न्याय देत असताना प्रामाणिकपणा जी काय आहे, खरी पडताळून पाहून ते न्याय द्यायला पाहिजे. पण तसं न होता आरोपी ठरतो निरपराधी आणि निरपराधी ठरतो आरोपी. ही अशी थट्टा आहे. हे न्याय व्यवस्थेला कलंक आहे. हा जो ही आहे व्यवहार आपण म्हणतो, तो व्यवहार फार अनितीनं चाललेला आहे. ह्यातून जो मिळाला जो पैसा आहे, भला आपण इमारत फार मोठी बांधू शकतो, त्यात शंका नाही. कारण कुनीतीनं जे पैसा भरपूर येतोय त्यातही माझं दुमत नाही. परंतु ह्यानं आलेली जी काही संपत्ती आहे, ते संपत्ती आपल्या डोळ्यात देखत संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं करत असताना त्याची उतराई म्हणून आपण ज्यावेळेस वृद्धावस्था आपली होईल आणि त्यावेळेस त्याचं
दुःखाचे प्रसाद प्रसाद जे आहेत ते वरद झाल्यानंतर आपल्याला भोगायला मिळतात. जे आपण केलेल्या जी कृती आहे त्या कृतीचं फळ शेवट आपण वृद्धकाळात भोगतोय. त्रास होतो, पण सांगावं कुणाला? त्या व्यक्तीचा कुणात तर समजा हातपाय तरी वाकडं झालेले आहेत, कोणाची मान तरी वाकडं झाले आहेत, कोणाला अर्धांगीचा झटका झालेला आहे, असं वगैरे वगैरे त्याला त्रास व्यथना होतात. कारण कोणाचा हात निकामी झालेला आहे, कोणाची वाचा निकामी झाली, कोण बोबडं झालंय वगैरे वगैरे, त्याचा प्रायचित्त भोगायला अशी अवस्था भाग पडते. मग एवढंही असताना भोगत असताना ज्याच्यासाठी हे कमवून ठेवलंय ते तरी जवळ येतेच का? जवळ येऊ शकत नाही. कारण जे केलंय ते आपल्यालाच भोगावं लागतं. ते भोगत असताना ज्यांच्यासाठी कमी ते फार दूर राहतात, जवळ येऊ शकत नाहीत किंवा येत नाहीत. त्यांना आपली किळस येते. हे प्रत्येकाच्या अनुभवात ते बोलत. आणि एवढं करत असताना काळ पाठीमागे लागलेला ह्याला विसरता कामा नये. कारण की भगवान म्हणतो तुम्ही काही पेरा, पेरणी करत असताना बिलात पेरा अथवा ज्वारी पेरा, परिणाम वेगळे वेगळेत. तसं आपलं जे आणि तिने त्यांच्या जीवनात शेवटी बिलाईतच येते, ज्वारी येणार कुठून? एक सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर अशी अवस्था होते. मग महाराज म्हणतात धन हे आयुष्य धन कुबेराचं आहे आणि देह हे काळाचा आहे. आणि तिथं मनुष्याचं काही शिल्लक नाही. जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत मी आहे. आणि एकदा आत्मा निघून गेला मी संपला. कारण शरीर सुद्धा हे देह सुद्धा पराधीन आहे, स्वाधीन नाही. हे देह पंचतत्वाने बांधलेलं आहे. ज्यावेळेस अंतवेळेस हे प्रत्येक तत्व पंचतत्व असणारे आपल्या तत्व निघून गेल्यानंतर तिथं फक्त खाली मातीच शिल्लक राहते. ते पृथ्वी तत्व शिल्लक राहतं फक्त. हे आपण विसरलोत. कर्म करतोय परंतु त्या कर्मामध्ये तथ्य नाही, म्हणून आपली शेवटी दशा होते. कर्म हे केलंच पाहिजे, तथ्य त्यामध्ये असलं पाहिजे, तरच कर्म करत असताना भगवंता अंकित कर्म करणं यामध्ये फरक आहे. म्हणजे कर्म करत असताना भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे कर्म सफलदायक ठरतं. आणि दुष्कर्म करण्याच्या वेळी सत्कर्मच माणूस करत चालतो. आणि त्याच्या शेवटी त्याच्या जीवनामध्ये जरी श्रीमंती नसली तरी संस्कृतीवान त्याची जीवन घडल्यामुळं तो सुखी समाधानी राहतो. ठेविले अनंत तशाची राहावी चित्ती असू देव समाधान, हे महाराज म्हणतात. प्रारब्धात आहे ते वेळ काळाची वाट पाहावं लागेल. ते काय लगेच धन प्राप्त होणार नाही. ज्यावेळेस तुमच्या प्रारब्धाचे योग येईल त्यावेळेस निश्चित तुम्हाला ते माप भगवंत टाकणारच आहे. पण त्याला प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. कारण भगवंताला कळत नाही असं कशावरून? भगवंत हा सर्व जाणणार आहे.
कारण भगवंतांनीच आपली कृती घडवलेली आहे. त्याला माहीत नाही असं कशावरून, सर्व काही ओळखितो. फक्त आपल्याकडून तो काढून घेतो. कारण का भगवंताला माझे ह्याच्या वचनामध्ये ह्याला देऊन टाकलं की ह्याला बाजूला सरकणार आहे. शेवटी आपण काय करतो, थोडं दन दिलं की त्यातच गुण राहतो. उदाहरणार्थ रामायणमध्ये प्रभुरामचंद्रानं सुग्रीव संग मैत्री केली आणि दोघांचं दुःख एकच. दोघांच्या ह्यांची बी सुग्रीवाची पत्नी असणारी वाळीनं घेतली होती, तिची सोडवणूक करायची आहे. आणि रामाची पत्नी सीता असणारी रावणाने पळून घेऊन गेला होता, त्याची मुक्ती करायची आहे. दोघांचं दुःख एकच आहे. पण प्रभुरामचंद्रानं आधी मित्राचं कार्य केलेलं आहे. वाळीचा वध केला त्या ठिकाणी आणि सुग्रीवाच्या पत्नीची सुटका केली. मग राज्याभिषेक झाला, वाली मेला आणि राज्य विषय भोगामध्ये सुग्रीव असणारा लुलुप्त झाला. तो भगवान प्रभुरामचंद्राचं कार्य जे करायचं आहे, जे नेम लावून दिला, 4 महिने तुम्ही राज्याभिषेक भोगा आणि 4 महिने पावसाळा संपल्यानंतर आपल्याला सीतासुद्धीला जायचंय, तो विसरला विषय भोगामध्ये. त्याच न्यायाप्रमाणे भगवान परमात्मा आपल्याला देतो, आपण काय करतो, विषय भोगामध्ये अडकल्यामुळं ते आपल्याला जे हेतू आहे ते हेतूच विसरतो. ज्याच्यासाठी आपण जन्माला आले आहोत तो आपला हेतू विसरल्यामुळं 184 जो फेरा आहे ते फेरा चुकवायच्या ऐवजी आणखीन फेरा वाढतो. ह्यामधूनच जीवाची दशा निर्माण होते. आणि हे कार्य करत असताना माणूस हत्या करतही चालतो. उदाहरणार्थ जे बकरे कापतात, हे कालचक्र असं आहे. पुढल्या जन्मामध्ये माणूस कापणारा होतो बकरा आणि बकरा होतो माणूस. ती त्याला कापतं, ही त्याला कापतं. ही ह्यांचं राडगाड संपतच नाही. फक्त एकमेकाचं वैर, ही त्याला कापायचं ती त्याला कापायचं, ही चालत राहतं. मग 184 फेरा कधी चुकू शकणार नाही. पाप फेडाय गेलो आणि पापाची अंगावर लेप झाला, अशी अवस्था होती. मग महाराज म्हणतात, धन हे आपलं नाही, कुबेराचं आहे. देह काळाचा आहे, पराधीन हा जीव आहे. त्याचा टाइम झाल्यानंतर जीवात्मा यम घेऊन जातो. तिथं शिल्लक फक्त काही शिल्लक राहत नाही. मग नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला, असं जर विचार केला तर आपलं जीवन नीतिवान असलं पाहिजे, कुनीतिवान नसलं पाहिजे. हेच या रीलमधून आपल्याला शिकायचं आहे. कारण समाधान हे भगवंताने दिलेलं आहे, भगवंत देतोच. परंतु आपल्याला आशा वाढल्यामुळं, आशेच्या पाठीमागे असणारा आपण गेल्यामुळं दशा किती झाली तरी भोगायला तयार असतो, परंतु तू पिच्छा त्याचा सोडत नाही. कारण आशा त्याला सटकूच शकत नाही, किंवा आशा एकदा लागली ती संपूच शकत नाही. अशी जीवाची अवस्था होते. सांगायचं तात्पर्य,
की आपलं जीवन, आपलं कर्म भगवंताला समर्पित करून, भगवंताच्या पायावर त्याला सोडून आणि कर्म केलं तर निश्चित यश प्राप्ती आहे. सरस्वती येते आणि लक्ष्मी येते, त्यात शंकाच नाही. आणि भगवंतही येतात. अगोदर भगवंत येतात, लक्ष्मी येते आणि सरस्वती येते. ही तिन्ही देवता येतात. मग ते आल्यानंतर त्याच्या जीवनाला काय कमी आहे? काही कमी होऊ शकत नाही. किंवा असं म्हणण्याच्या ऐवजी पुरवठा करणारा जवळ असल्यामुळे राधियाची कांता काय भीक मागे. हा, राजाची पत्नी काय भीक मागू शकते का? भीक मागू शकणार नाही. कारण का, सर्व काही घरी असताना कशी भीक मागेल? अथांग सागर आहे, सागरामध्ये पाणी भरपूर आहे आणि तो झऱ्याला समुद्र म्हणेल काय मला पाणी दे? म्हणू शकत नाही. तसं त्या माणसाची गती भगवान परमात्मा जवळ असल्यामुळे होते आणि त्याचं जीवन फुलासारखं टवटवीत होतं. तिथं उणीव काहीच कमी पडत नाही. राहिला विषय पुढल्या रेलमध्ये बघूया. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. सर्वत्र सुखिनः शान्तु शिरो सर्वशान्तो निरामय. सर्वे भद्राणि पश्यन्तु कक्षित मा दुःखाप्नुयात्. ओम शांती शांती.